प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली बोर्ड परीक्षेसाठी शॉर्ट क्वेश्चन सिरीज सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे प्रश्न बघतो आहोत की बी सेक्शन साठी आणि डी सेक्शन साठी जे 2 मार्काचे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठीची ही सिरीज आहे। तर याच्यामध्ये आजचा तिसरा भाग मी अपलोड करते आहे। चॅप्टर आपला सुरू आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस। मग आपण आधीच्या भागामध्ये जे 4 स्पेशल पर्पज डायोड आहेत त्याचं बायसिंग आणि त्याचे सिम्बॉल पाहिले आणि आता त्यातला पहिला जो डायोड आहे ना तो झीनर डायोड आहे। मग हे स्पेशली अरेंज केलेले आहेत। तर बघा हा जो झीनर डायोड आहे हा स्पेशली अरेंज आहे। मग हा साधा पीएन जंक्शन आहे तर याला काय केलेलं आहे तर झीनर डायोड तयार करायला तर त्याला हेवीली डोप्ड केलेला आहे। मग याला हेवीली डोप केल्यामुळे काय झालं तर इथे हा जो डिप्लेशन लेअर आहे ना तर हा डिप्लेशन लेअर तिथे नॅरो असतो। आले लक्षात? पहिली कंडिशन आपल्याला या पीएन जंक्शन डायोडला काय करायचं तर हेवीली डोपिंग करायचं आणि इथं हा जो डिप्लेशन लेअर आहे तर हा डिप्लेशन लेअर त्याच्यामुळे नॅरो तयार होतो आणि जे तुमचं झीनर ब्रेकडाऊन रिजन आहे त्याच्यामध्ये तुमचा डायोड डॅमेज होत नाही। समजलं? मग साध्या पीएन जंक्शनला जेव्हा झीनर डायोड बनवायचं या पद्धतीने तर काय काय करायचं हेवीली डोपिंग करायचं जेणेकरून डिप्लेशन लेअर नॅरो तयार होणार आहे आणि मग त्यामुळं झीनर ब्रेकडाऊन रिजन मध्ये तुमचा डायोड डॅमेज होणार नाही आणि तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करणार आहे। मग आता इथे सीईटी 2025 ला तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा की जेव्हा याला आपण ह्या डायोडला फॉरवर्ड बायस मध्ये जोडू म्हणजे याचं पी बॅटरीच्या पॉझिटिव्हला आणि याचं एन हे बॅटरीच्या निगेटिव्हला असेल तर याला फॉरवर्ड बायस म्हणायचं। मग आता इकडे बघा इकडे करंट आहे या ऍक्सिसवर व्होल्टेज आहे आणि जेव्हा हे फॉरवर्ड बायस असतं ना तर जसा नॉर्मल पीएन जंक्शन डायोड काम करतो तसाच हा फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो। मग याला जर रिव्हर्स बायस मध्ये जोडलं या पद्धतीने तर मग काय करतो तो तर तो व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करतो आणि मग या ठिकाणी ह्या पद्धतीने तुमचा करंट वाढत जातो आणि जसं जसं व्होल्टेज वाढत जातं निगेटिव्ह व्होल्टेज तसं तसं तुमचा करंट वाढत जातो। पण एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला जिथे झीनर ब्रेकडाऊन घडून येतं तिथं व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं आणि करंट मात्र वाढत जातो। या ऍक्सिसवर तुमचा करंट आहे आणि करंट हा मात्र वाढत जातो आणि असा आता तुम्हाला जर ग्राफ दिला तर आता याला जर नावं दिले ए इथं म्हटलंय बी इथं म्हटलंय सी आणि इथं म्हटलंय डी तर हा जो काही आहे हे हा रिजन तर तो मोस्ट ऍक्टिव्ह कुठे असतो असं ग्राफ देऊन जर विचारलं तर या भागामध्ये तुमचा झीनर डायोड मोस्ट ऍक्टिव्ह असतो असा सीईटी 2025 ला आलेला प्रश्न आहे। तो रेग्युलरला सुद्धा एमसीक्यू म्हणून येऊ शकतो। तर आपण बघूयात तो प्रश्न काय आहे ते। आता दुसरा प्रश्न सीईटी 2025 लाच विचारलाय की जेव्हा झीनर डायोड व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून आपण असा वापरतो तर त्यावेळेस तो डायोड झीनर डायोड या पद्धतीचा असा हा झीनर डायोड आणि तुमचा लोड रेझिस्टन्स हे कसे जोडले जातात एकमेकाला तर बघा हा झीनर डायोड आहे आणि हा लोड रेझिस्टन्स आहे ते कसे तर तो एकतर तो रिव्हर्स बायस मध्ये काम करतो आणि तुमचा झीनर डायोड आणि हा तुमचा लोड रेझिस्टन्स एकमेकाच्या पॅरलल जोडले जातात असा प्रश्न सीईटी 2025 ला आलाय। तर आता तो पण आपण बघूयात। प्रश्न असा आहे बघा The graph given below represents IV characteristics of Zener diode. The part of the characteristics curve that is most relevant for its operation as a voltage regulator is. सीईटी 2025 ला आलाय बघा। ऑप्शन ए AB, ऑप्शन बी BC, ऑप्शन सी CD आणि ऑप्शन डी DE। तर तो कुठे मोस्ट ऍक्टिव्ह रिजन कुठे आहे तर तो आहे सीडी की जो करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे। समजलं का कसा प्रश्न विचारला जाईल ते? आता हा प्रश्न बघा
When the Zener diode is used as a voltage regulator, it is connected in. हा 2023 आणि 2025 ला आलाय बघा. ऑप्शन ए फॉरवर्ड बायस इन सेरीज विथ लोड. ऑप्शन बी रिव्हर्स बायस इन सेरीज विथ लोड. ऑप्शन सी फॉरवर्ड बायस अँड इन पॅरलल विथ लोड. अँड डी रिव्हर्स बायस अँड इन पॅरलल विथ लोड. आता बघा तुम्हाला माहितीये झीनर डायोड रिव्हर्स बायस मध्ये काम करतो, म्हणजे आपोआपच ऑप्शन ए आणि ऑप्शन सी हे एलिमिनेट होतील आणि झीनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर ही फिगर बघा आणि याच्यामध्ये काय दिसतंय तर रिव्हर्स बायस आणि झीनर डायोड हा लोड रेझिस्टन्सचा कसा आहे पॅरलल आहे आणि म्हणून करेक्ट ऑप्शन डी आहे रिव्हर्स बायस अँड इन पॅरलल विथ ए लोड. कळलं का मग कशी बारीक पुस्तकातल्या फिगरचा अभ्यास करायचा ते. आता आतापर्यंत कधी विचारलं नाही पण विचारला जाऊ शकतो बघा. प्रश्न असा आहे स्टेट ऍप्लिकेशन्स ऑफ झीनर डायोड. झीनर डायोडचे उपयोग काय काय आहेत तर सगळ्यात महत्वाचा हा संकट मोचन आहे, म्हणजे हा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करतो रिव्हर्स बायस मध्ये आणि म्हणून त्याचा पहिला यूज व्होल्टेज रेग्युलेटर. आता तुमच्या पुस्तकात आहे ना 350 पानावर असा निबंधासारखा प्रश्न दिलाय तर त्याला नंबर टाकून करायचं किंवा मी इथं तुम्हाला 1 2 3 4 असं लिहून देईल. 2 मार्काला प्रश्न पडू शकतो, अर्ध्या मार्काला एक या हिशोबाने 4 ऍप्लिकेशन लिहायचे. मग पहिलं काय व्होल्टेज रेग्युलेटर. आता आपल्या वहीमध्ये ना छोटेसेच पॉइंट लिहायचे. दुसरं लिहायचं फिक्स रेफरन्स व्होल्टेज प्रोव्हायडर. कुठं तर एवढंच लक्षात ठेवायचं कुठं तर ट्रान्झिस्टर बायसिंग सर्किट मध्ये. आलं का लक्षात काय फिक्स रेफरन्स व्होल्टेज प्रोव्हायडर इन ट्रान्झिस्टर बायसिंग सर्किट. त्याच्यानंतर पीक क्लिपर और लिमिटर इन वेव्ह शेपिंग सर्किट. आता इथं तुम्ही एवढंच लिहायचं पीक क्लिपर और लिमिटर कुठे वेव्ह शेपिंग सर्किट मध्ये. तर जे आपण वेव्ह शेपिंग जे सर्किट असतात तर त्याच्यामध्ये पीक क्लिपर किंवा लिमिटर म्हणून झीनर डायोडचा उपयोग करतात. आणि प्रोटेक्टर अगेन्स्ट मीटर डॅमेज फ्रॉम ऍक्सिडेंटल फ्लक्च्युएशन. बघा कधी कधी एकदम व्होल्टेज वाढतं आणि मग तर अशा सर्किटमध्ये सॉरी तर झीनर डायोड वापरतात कशासाठी तर प्रोटेक्टर म्हणून. समजलं. तर असे 4 ऍप्लिकेशन्स आहेत एकदम सोपे आहेत, 2 मार्काला विचारले जाऊ शकतात तर स्किप करू नका प्रश्न. आता आपल्याला पुढचा जो स्पेशल पर्पज डायोड आहे ना तो फोटो डायोड शिकायचा आहे. तो सुद्धा कसा काम करतो रिव्हर्स बायस मध्ये काम करतो. मग आता पीएन जंक्शन मध्ये हा पी हा एन आणि हा डिप्लेशन लेअर. मग आता पी कुठे जोडला बॅटरीच्या निगेटिव्हला, एन कुठे जोडला बॅटरीच्या पॉझिटिव्हला. झालं रिव्हर्स बायस. आता ह्या डिप्लेशन लेअर मध्ये जे काही आहे तर त्याच्यात न्यूट्रल ऍटम असतात. ह्या डिप्लेशन लेअर मध्ये असे न्यूट्रल ऍटम आहे. मग आता जेव्हा याच्यावर लाईट एनर्जी पडती तर लाईट एनर्जी पडल्यानंतर इथं आता तुम्हाला माहिती ऑलरेडी एन वर काय पॉझिटिव्ह हे असतो जमा झालेला डिप्लेशन लेअर मध्ये आणि पी वर काय असतं निगेटिव्ह. तर बघा तर ह्या पद्धतीने मग जेव्हा याच्यावर लाईट पडतो सगळ्यात महत्वाची कंडिशन की डिप्लेशन लेअरवर जेव्हा लाईट पडतो तर त्याची एनर्जी ही याची जी बँड गॅप एनर्जी आहे समजा सिलिकॉनचा बनलेला असेल तर सिलिकॉनची बँड गॅप एनर्जी 0.6 to 0.7 त्याच्यापेक्षा ही मोठी पाहिजे. आलं का लक्षात. इन्सिडेंट लाईटची एनर्जी दॅट शुड बी ग्रेटर दॅन द बँड गॅप एनर्जी. आणि मग याच्यावर एकदा लाईट पडला की इथं जे काही आहे समजा इथे इलेक्ट्रॉन असेल तर तो असा फ्री झाला. आता इंटेन्सिटी या डायरेक्शनने असणार आहे तुमची आणि मग हा फोर्स एफ दॅट इज इक्वल टू ही ई ची डायरेक्शन एफ दॅट इज इक्वल टू क्यू ई. तर या पद्धतीने याच्यावर फोर्स लागणार आहे आणि मग आता इकडं याच्यात काय जाणार आहे तर याच्यात इलेक्ट्रॉन जाणार आहे आणि याच्यात होल जाणार आहे आणि मग इथं करंट वाहणार आहे. म्हणजे लाईट एनर्जी दॅट गेट्स कन्व्हर्टेड इन टू दी इलेक्ट्रिकल एनर्जी. या तत्वावर तुमचा फोटो डायोड काम करतो. अगदी छोटस इन्स्ट्रुमेंट आहे आणि मग याचा अभ्यास करताना एक वाक्य लक्षात ठेवायचं काय तर चोर पकडण्यापासून तर नोटा मोजण्यापर्यंत हा काम करतो. मग तिथंच 2 ऍप्लिकेशन तुम्हाला मिळून जातात. रिव्हर्स बायस मध्ये काम करतो. कसा करतो ते सांगितलं मी तुम्हाला. मग आता जर याचे ऍडव्हान्टेजेस आले आता आणखी एक गोष्ट इथं करंट हा जो करंट तुम्हाला मिळणार आहे तो मायनॉरिटी कॅरियर्स मिळून मिळणार आहे. आणि स्टेट दी ऍडव्हान्टेजेस. आता बघा याचे ऍडव्हान्टेजेस विचारले. व्हॉट आर दी ऍडव्हान्टेजेस ऑफ फोटो डायोड. फोटो डायोड तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता येतात. कसे तर 3 शब्द लक्षात ठेवायचे. कोणते 3 शब्द तर 3 रिस्पॉन्स. पहिलं बघा
क्विक रिस्पॉन्स. बघा, पहिला क्विक रिस्पॉन्स. क्विक रिस्पॉन्स. दुसरं लिनियर रिस्पॉन्स. लिनियर रिस्पॉन्स. तिसरं वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स. वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स. आता बघा, क्विक रिस्पॉन्स म्हणजे लाईट पडला की इथं असं हे जी डिप्लेशन लेअर आहे ना, ती फक्त अशी काचेच्या याच्यात असतं. त्या डिप्लेशन लेअर वर लाईट पडला की लगेच करंट व्हायला लागतो, म्हणजे क्विक रिस्पॉन्स आहे. त्याच्यानंतर लिनियर रिस्पॉन्स. जशी जशी लाईटची इंटेन्सिटी तिथं वाढत जाणार आहे तसा करंट बदलत जाणार आहे, म्हणजे करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी इंटेन्सिटी ऑफ दॅट लाईट. म्हणून त्याला कोणता रिस्पॉन्स म्हणायचं? लिनियर रिस्पॉन्स असं म्हणायचं. वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स. समजा सिलिकॉनचा जर तो बनलेला असेल तुमचा फोटो डायोड, तर तो 190 नॅनोमीटरच्या वेवलेंथ पासून 1100 नॅनोमीटरच्या वेवलेंथ पर्यंत रिस्पॉन्स करतो. आलं का लक्षात? आणि म्हणून वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स आहे. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट टू इन्फ्रारेड सगळ्या लाईटला तो काय करतो? रिस्पॉन्स देतो. समजले तिन्हीचा अर्थ? मग क्विक रिस्पॉन्स, लिनियर रिस्पॉन्स, वाइड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स. त्याच्यानंतर आपल्या खिशात हात घालायचा. खिशात हात घातल्याचा अर्थ खिशाला परवडणार आहे. म्हणजे काय? तर लो कॉस्ट, कमी किंमत आहे त्याची एकदम. आणि आणखी खिशाचा अर्थ काय? तर लाईट वेट, एकदम वजनाला छोटासा असतो असा. लाईट वेट आणि कॉम्पॅक्ट साईज. लाईट वेट आणि कॉम्पॅक्ट साईज. लाईट वेट अँड कॉम्पॅक्ट साईज, छोटीशी साईज. कॉम्पॅक्ट, आपलं पावडर कॉम्पॅक्टची डबी असते ना, कॉम्पॅक्ट साईज. आणि 6 हाय स्पीड ऑफ ऑपरेशन. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन. हाय स्पीड ऑफ ऑपरेशन. समजलं का? मग या पद्धतीने तुम्हाला फोटो डायोडचे काय लिहिता येतील? ऍडव्हान्टेज लिहिता येतील. आता फोटो डायोडवरचा प्रश्न. स्टेट डिसएडव्हान्टेज ऑफ फोटो डायोड. काय काय त्याचे डिसएडव्हान्टेज आहेत? तर सगळे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे ना, हे टेम्परेचर डिपेंडंट असतात, आणि म्हणून इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट. आणि दुसरं बघा, लो रिव्हर्स करंट फॉर लो इल्युमिनेशन. समजलं? म्हणजे इल्युमिनेशन जर खूप कमी इंटेन्सिटीचा लाईट पडला तर त्याच्यापासून लो रिव्हर्स करंट तुम्हाला मिळणार आहे, की जो मोजता येणार नाही. त्याची रेंज इतकी छोटी असते की तो मोजता येणार नाही. समजलं? तर हे झाले 2 डिसएडव्हान्टेजेस. आता पुढचा प्रश्न 2 मार्काला हा येऊ शकतो. व्हॉट आर दी ऍप्लिकेशन ऑफ फोटो डायोड? मग मी सांगितलं ना की नोटा मोजण्यापासून चोर पकडण्यापर्यंत, म्हणजे काउंटर अँड स्विचेस. बघा बरं, नोटा मोजायचं मशीन किती पटपट नोटा मोजतं, आणि म्हणून काउंटिंग अँड स्विचिंग त्याच्यामध्ये वापरतात. आणि चोर पकडायला बर्गलर अलार्म जो आहे तर त्याच्यामध्ये पण फोटो डायोड असतो. मग हे नोटा मोजायला, हे चोर पकडायला. आता डिटेक्शन ऑफ व्हिजिबल अँड इनव्हिजिबल रेडिएशन. आता याच्यावर जो लाईट पडतो त्याच्यापासून करंट मिळतो, आणि मग आपल्याला त्याच्यामुळे डिटेक्शन ऑफ व्हिजिबल आणि इनव्हिजिबल रेडिएशन्स आहेत ते शोधता येतात. नंतर ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन मध्ये, म्हणजे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये पण त्याचा उपयोग होतो. आता ऑप्टोकपलर जे आहे ना, 2 सर्किट मध्ये जर तुम्हाला पार्टिशन घालायचं असेल तर ऑप्टोकपलर, त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर फोटो सेन्सॉर ऑर डिटेक्टर म्हणून पण याचा उपयोग होतो. आणि सेफ्टी इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे फायर अँड स्मोक डिटेक्टर जे असतात, तर हे जे असे सेफ्टी इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा कोण वापरलेला असतो? तर फोटो डायोड वापरलेला असतो. समजलं का? मग अशा इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला फोटो डायोडचा अभ्यास करता येतो. मग तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड अपकमिंग एक्झाम, अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ. असे छोटे छोटे प्रश्न करत राहा.